लाडकी बहीण योजनेअंतर्गत 13 डिसेंबर 2025 आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी एक महत्वाची पोस्ट केली आहे आणि या पोस्ट मधून आता ई केवायसी बाबतच्या तुमच्या सर्व शंका दूर होणार आहेत, कारण त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की नक्की ई केवायसी करायची कुणी, कधीपर्यंत करायची, सर्व माहिती पाहून घ्या. तर या ठिकाणी बघा, ई केवायसी साठी मिळणार एकच संधी. ई केवायसी आता तुम्ही जी दुरुस्त करणार आहात ती आता एकदा सबमिट झाल्यानंतर परत तुम्हाला डबल ई केवायसी करता येणार नाही. त्यामुळे आता ई केवायसी करताना योग्य पद्धतीने काळजी घ्या. तुमचा जात प्रवर्ग नीट निवडा. दिलेल्या प्रश्नांच्या दोनही ठिकाणी नाही नाही निवडून तुमची ई केवायसी पूर्ण करायची आहे. ही अंतिम संधी असणार आहे आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंतच तुम्हाला अंतिम मुदत आहे. त्यानंतर मुदत वाढ देखील होणार नाही. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, ई केवायसी करत असताना काळजी घ्या. एकदा चुकलेली ई केवायसी तुमची कायमस्वरूपीचे 1500 रुपये बंद करू शकते. त्यामुळेच ई केवायसी बाबत कोणतीही शंका न ठेवता व्यवस्थित ई केवायसी करायला जा आणि सर्वांनी ई केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमची ई केवायसी झाली का कमेंट करून नक्की सांगा.